सुगंधित सुपारी व तत्सम पदार्थ उत्पादन, विक्री, वितरण, साठा, वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, कालच्या माझ्या मतदारसंघातल्या किंवा माझ्या जिल्ह्यात ही पेपरची बातमी आहे, सकाळ वृत्ताची आहे. हे शासकीय दप्तराची अवस्था आहे. गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये गेला आपण, सगळीकडे थुंकले. पान मसाला गुटखा जर बंदी आहे गेल्या वर्षभरापासून, तर हे थुकतात कुठनं? हे थुकायला पान मसाला येतोच कुठनं? त्याचं कारण एकच आहे, हे आमचे ऍक्टर्स टीव्हीवरती जाहिरात करतात, ऊंचे लोक ऊंची पसंत. काय चाललंय काय अध्यक्ष महोदय? हे दुर्दैव असं आहे की याला आपण रोखतच नाहीये. आणि हे करत असताना या सगळ्याची परिस्थिती आज आमच्या, जसं ताईने मगाशी सांगितलं, युवा पिढीची अवस्था ही झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आता तर आपल्याकडे सुगंधी सुपारी सुद्धा विक्रीला बंदी आहे वर्षभरासाठी. सर्रास चला माझ्याबरोबर आत्ता तपासणी करू आपण. या संपूर्ण विधान भवनामध्ये इतक्या तुम्हाला सुगंधी सुपारी, सुगंधी गुटखे, त्यानंतर सुगंधी काय तंबाखू मिळेल, त्याला माप राहणार नाही अध्यक्ष महोदय. म्हणजे जर आपल्या बुडाखालीच ही अवस्था आहे, या राज्यात काय होत असणार आहे अध्यक्ष महोदय? आपण जर पाहिलं, हे बघा, हे दोन वेगवेगळे उत्पादक आहे. विमल म्हणता काय जुमा केसरी, जे हिंदुत्ववादी आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, ह्यांनी तर ह्यांची सगळी दालनं फोडून काढली पाहिजे. केसरी रंगाला बदनाम करतात ते. आज काय अवस्था चाललेली आहे? त्यात कणभर केसर नाहीये आणि आमच्या तरुण पिढीला सांगितलं जातं की त्या गुटख्यामध्ये केसर आहे. अरे त्या केसर गुटख्यापेक्षा स्वस्त आहे जर तुम्ही त्याचं व्हॅल्यू चेक केली तर. म्हणजे केसर खायचं असेल तर नुसतं केसर आमच्या पिढीला खायला दिलं तर ही कुपोषित बालकं तयार होणार नाहीत. आज शाळेमधली मुलं गुटखा खातात, शाळेमधल्या मुलांना. आणि काय, एक सुगंधी सुपारी मिळते वेगळी, सुगंधी त्या ठिकाणी तंबाखू मिळते, आणि दोन्ही मिक्स केले की कार्यक्रम झाला, लगेच गुटखा तयार, खायला मोकळे. आणि आमचे एवढे मोठे मोठे ऍक्टर्स, अहो जर आपल्यावरती गुटख्याला बंदी होती, तंबाखूला बंदी होती, सुगंधी सुपारीला बंदी होती मागच्या वर्षभर, मग ह्या टीव्हीवरती ऍड चालल्याच कशा? या ऍड्सवरती कोण कारवाई करणार आहे? म्हणजे दुर्दैव असं आहे की एफडीएने एकतरी सूचना काढली का? मंत्री महोदयांना एक विचार नाही. जर मागच्या वर्षभर मंत्री महोदय हा जर GR आपण काढला होता, पान सुपारी सर्रास का विकली जाते? आज कुठल्याही भागात जा, कुठे मावा म्हणून ती पान सुपारी विकली जाते, कुठे थर्रा म्हणून ती विकली जाते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर विक्री का होतीये, याच्यावरती बंधनं काय? आणि जर तुम्हाला कारवाई करायची नसेल तर त्या पोलिसांकडे अधिकार द्या, ते पोलीस कारवाई करतील.